वयाने आणि शरीराने 52 वर्षाची झालेली होती. खाली वर सुरकुत्या पडलेल्या होत्या. पूर्णपणे शरीर थकून गेलेलं होतं. पण मन काय थकलेलं नव्हतं. 52 वर्षाची महिला एका तरुण पोराच्या सहवासाच्या शोधात होती. या सहवास शोधण्याच्या नादात तिच्या पतीचा आणि तिच्या प्रेमीचा दोघांचाही मृत्यू झाला. काय आहे पूर्ण घटना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो. आजची जी घटना घडलेली आहे मध्य प्रदेशमधील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. महिमा देवी 52 वर्षाची महिला, इजापती 60 वर्षाचा अनिल तसा तर मुख्याध्यापक होता. जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक असल्यामुळे तो 2 वर्षापूर्वी रिटायर झालेला होता. 58-59 वयामध्ये त्यांना पेन्शिल मिळायची. याच पेन्शिलच्या जीवावरती हे दोघे जगत होते. एक पोरगा एक पोरगी होती. पोरगा मुंबईमध्ये सेटल झाला होता. पोरगी परदेशात नवऱ्यासोबत राहायला गेलेली होती. हे दोघं गावातल्या घरी दोघेच राहायचे. दोघंही वयस्कर असल्यामुळे आता कसं होतं की एवढं काम पण नव्हतं आणि हे दोघं पूर्ण थकून गेलेले असल्यामुळे यांना काम पण होत नव्हतं. महिमा देवी तिच्या पतीला म्हणते अनिलला की आता मला काय काम होत नाही बघा, आणि आता कसं आहे आपल्याला एक हेल्पर ठेवावं लागेल आपली सुरक्षेसाठी. तरुण कोणतर असेल तर खूपच चांगलं होईल. आपली कामं पण होतील, आसपासची लोक घाबरून पण राहतील, आपल्याला कोणी वाईट नजरेने बघणार नाही किंवा आपल्या घरी चोरी वगैरे होण्याचं असं काही टेन्शन राहणार नाही. एक तरुण असेल तर आपल्यासाठी सिक्युरिटी पण होईल, आपली घरकाम पण करेल. महिमा देवीच्या पती अनिल त्याला समजतं की हो आपल्याला हे करावं लागेल. एकही आपल्याकडे रिटायरमेंटचा पैसा आहे आपल्या घरात, हे कोणी घेऊन जाऊ शकणार नाही एक जर तरुण असेल घरात. असा विचार करून तो अनिल आसपासच्या लोकांना म्हणतो की आम्हाला एक हेल्परची गरज आहे. 24-25 वर्षाचा कोण तरुण असेल तर सांगा मला. अशातच त्यांचा एक नातेवाईक संदेश नावाचा एक व्यक्ती जो की तिथंच आसपास काम करत होता, त्याचं तिथलं काम सुटलेलं होतं. तर त्या नातेवाईक या अनिलला संदेशसोबत भेट करून देतो. त्या संदेश अनिलला चांगला वाटतो. एक साधा व्यक्ती असा वाटतो, सिंपल. 23 वर्षाचा तरुण होता आणि अविवाहित असल्यामुळे तो तिथे राहायला तयार होता त्यांच्या घरी. अनिल संदेशला घरी घेऊन येतो आणि महिमा देवीशी त्याची ओळख करून देतो. महिमा देवीला म्हणतो हा तरुण आपल्या घरी राहून आपली सेवा करण्यासाठी तयार आहे. याची पगार वगैरे ठरलेली आहे, 22,000 रुपये महिना, कपडे, राहणे आपल्याकडे राहील. असं म्हटल्यानंतर महिमा देवी हो म्हणते, कारण महिमा देवीच्या मनामध्ये एका तरुणाच्या सहवासाची इच्छा होती आणि तो तरुण तिला दिसत होता संदेशमध्ये तो तरुण दिसत असल्यामुळे तिला काहीच अडचण नव्हती. आता महिमा देवी संदेशसोबत गोड बोलायला लागली होती. त्याच्यासोबत मार्केटला जाणे, त्याला हे काम सांगणे, ते काम सांगणे. मार्केटला गेल्यानंतर त्याला थोडेफार पैसे खर्चाय देणे. संदेशलाही भारी वाटायचं की एवढी वयस्कर मालकीण आपल्याला अशी काळजी घेते लेकरासारखी. सुरुवातीला तर तो संदेश तिला आईच्या नजरेने बघायचा. पण हळूहळू महिमा देवी तिची चाल चालायला लागली. तिला जो तरुण हवा होता, तरुण एक असा की तिची सेवा करेल, पूर्ण शरीर तिचं रगडून काढेल, असा तरुण तो संदेश होता. त्यामुळे तिने विचार केला होता की संदेशसोबत काही करून आपल्याला शरीरसंबंध बनवायचेत. असा विचार करून तिने त्याच्यावरती डोरे टाकायला चालू केले. त्याला हळूहळू हिंट द्यायला चालू केली. सुरुवातीला संदेशला वाटायचं काहीतरी चुकून झालं असेल, पण नाही. ती हळूहळू त्याच्यासोबत चांगले बोलायची, त्याच्यासोबत अशा काही गप्पा मारायची जी की बायको पण मारत नसेल. त्याच्यापुढे ब्लाऊज बदलणे समोरच, त्याच्यापुढे साडी बदलणे. आता संदेशच्याही लक्षात यायला लागलं होतं की काय विषय आहे. आता संदेशनेही त्याच्या नजरेत जे आईचा दर्जा होता तो काढून टाकला आणि एक इंग्रजीमध्ये एक वर्ड आहे, शब्द आहे, शुगर मॉम, म्हणजे जी कशी पैसे पण देईल, शरीरसुख पण देईल. तसं तर संदेशचं लग्न झालेलं नव्हतं. मग त्यालाही एक असं कोणी तर पाहिजे होतं शरीरसुख देणारं. ती महिमा देवी होती. महिमा देवीला तो हवा होता, त्याला महिमा देवी हवी होती. दोघांमध्ये झंगडपकड चालू व्हायचा, कार्यक्रम चालू व्हायचा, वेळ जवळ आलेली होती. एक दिवशी असंच महिमा देवी बसलेली होती. तिचा पती बाहेर गेलेला होता मित्रांपाशी आणि संदेश त्यांच्यासाठी जेवण बनवत होता. जेवण बनवून झाल्यानंतर महिमा देवी तिथं येते किचनमध्ये आणि संदेशला म्हणते, काय कसं चालू आहे, काय चालू आहे, बरं वाटलं का? 4-5 महिने झाले आमच्या इथं आहे तू, कसं वाटलं आमचं घर वगैरे, सेवा वगैरे? तो संदेश म्हणला बरंच आहे. ती म्हणली तुला आठवण वगैरे काही येत नाही का रे, म्हणजे असं शरीर सुख करावं कोणासोबत? तो म्हणला, संदेश म्हणला येते पण करू काय, हातावरतीच काम चालवावं लागतं, माझं अजून लग्न वगैरे झालेलं नाही. ती महिमा देवी म्हणली हो मलाही माहिती आहे ते, पण तू न लग्न करता पण करू शकतो ना. संदेश म्हणला तसं कसं होईल? आता महिमा देवी त्याच्या जवळजवळ चालली आणि त्याच्या पॅन्टेत वगैरे हात टाकून पूर्ण म्हणजे असं आता खेळायला लागली. त्याला पूर्ण शरीराला खेळायला लागली, कापडं वगैरे काढून त्याला मिठीत घेतलं, पूर्ण सामावून घेतलं. संदेशनं पण काही विचार केला नाही, तिच्या पूर्ण शरीरासोबत खेळून सामावून गेला तो पण. त्या तिथं किचनच्या कट्ट्यावरती बसून पहिल्यांदा यांचे शरीर संबंध बनले
आता एवढे नातं घट्ट झालं होतं. दररोज शरीर संबंध बनायला लागले या दोघांमध्ये. महिमादेवीचा जो पती होता तोही कधी तर शरीर संबंध करायचा 15 दिवसातून 10 दिवसातून. आता हे रेग्युलर चालू झाल्यामुळे महिमादेवीला तिच्या पतीची गरज नव्हती. जवान पोरगा दररोज 10-15 मिनटं करतोय म्हटल्यावर कशाला गरज पडेल. आता म्हातारा कितीही वयस्कर असला तरी त्याला पण गरज होतीच 15 दिवसातून 10 दिवसातून. आता तो तिच्यावरती ज्या वेळेला तुटून पडायला जायचा त्यावेळेला ती ढकलून द्यायची महिमादेवी तिच्या नवऱ्याला अनिलला. 1 महिना गेला, 2 महिने गेलं, त्याच्या लक्षात यायला लागली ही मला असं का करते. जेव्हापासून हा अनिल आला आहे तेव्हापासूनच असं व्हायला लागले, नाहीतर आधी मला ओढून ओढून घ्यायची. त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गोड बंगाल आहे. अनिलच्या लक्षात आल्यानंतर अनिलने लक्ष ठेवायला चालू केलं. त्यावेळेला त्यानं बघितलं एके दिवशी संदेश आणि जी महिमा आहे या दोघांमध्ये शरीरसंबंध चालू आहेत. यांचे शरीरसंबंध होऊ दिले. त्याला लक्षात आलं होतं की मी काय बोलायला गेलो तर मला मारतील. महिमादेवीला एक दिवशी म्हटला, तू असं करणं चुकीचं आहे, तुझ्या लेकाच्या वयाचा नाताच्या वयाचा आणि तू असं करते. ती म्हणली, तुझ्याकडं मात्र काय आहे मला सांग ना, तू करू शकतो का नाही करू शकत तर गपचीप बस ना. आता तो जो अनिल होता तो काहीच करू शकत नव्हता. जर काय बोलला तर नक्की ह्याचा कार्यक्रम होणार होता. फक्त आता जे काय होतंय ते डोळे बंद करून बघण्याशिवाय पर्याय नव्हता. पण किती दिवस बघणार असं, त्याच्याही सहन करण्याच्या ताकदीच्या बाहेर गेलं होतं. एक दिवशी असंच हे दोघे शरीरसंबंध करत होते त्यावेळेला मोठे मोठ्याने आवाज काढत होती ही महिला. त्यावेळेला जो अनिल आहे त्याच्या डोक्याची नस पडली. त्याने तिथं पडलेला एक रॉड घेतला, संदेशला बाजूला ओढलं. बाजूला ओढल्यानंतर संदेशच्या डोक्यात मारहाण केली. त्यामुळे जबरदस्त मारहाण झाल्यामुळं संदेशचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळेला महिमादेवी रागाला गेली. महिमादेवी रागाला गेल्यानंतर महिमादेवीनं त्याच्या हातातला रॉड घेतला आणि त्यालाही मारहाण केली. कारण तिचं असं म्हणणं होतं की एक तर हा सुख देत नाही आणि मला पण घेऊ देना. त्यालाही जबरदस्त मारहाण झाल्यामुळं त्याचाही मृत्यू झाला. आता करायचं काय. महिमादेवीच्या हौस भागवण्याच्या नादात, तरुण पोराच्या सहवासाच्या नादात दोघांचा मृत्यू झालेला होता. महिमादेवी शांत झाली पण तिच्या पुढे 2 शरीर पडलेले होते. आता करायचं काय. महिमादेवीने तिच्या पती अनिल त्याला बेडवरती झोपवलं, पांघरून टाकलं आणि जो संदेश आहे त्याला बाथरूममध्ये लॉक करून पडदा झाकला आणि रडायला चालू केलं की आमचा जो नोकर संदेश माझ्या पतीला मारून सोनं वगैरे घेऊन पळून गेला आहे. आसपासची लोकं जमा झाली. लोकं जमा झाल्यानंतर त्यांना वाईट वाटलं. पोलिसाला फोन केला, पोलीस आले. त्यांना लक्षात आलं की जबरदस्त मारहाण झालेली आहे. आसपास बघितलं तर झटापट झालेली आहे, लूट पण झाली असं वाटलं. मग महिमादेवीकडून संदेशचा नंबर घेतला, सर्व्हिलन्सला टाकला, लोकेशन चेक केलं. लोकेशन तर घरातलंच दाखवायचं. संदेशच्या खिशातच त्याचा मोबाईल होता. बाथरूमकडे लोकेशन दाखवलं, पोलीस गेले, बघितलं तर तो पण तिथंच पडलेला आहे. आता पूर्ण शक गेला महिमादेवीवरती. महिमादेवीला ज्या वेळेला पोलिसांनी विचारलं, महिमादेवी सुरुवातीला बोलली ना, पण लेडीज कॉन्स्टेबलने ज्या वेळेला 3rd डिग्री दिली महिमादेवीला, पोपटासारखी बोलायला लागली आणि म्हटली, ही जी माझी हवस होती याच्यामुळे या दोघांचा मृत्यू झालेला आहे. आता जे काय होईल याच्यावरती केस फाईल झाली. पोलीस तर याला सजा देतील, कोर्ट पण देईल. पण तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा.